मरणाला विसरायचं नाही। मरणाचा सुद्धा नोटीस येतो बरं का मास्तर। कधी येतो पहा तुम्ही, एक कानाजवळचं केस पांढरं झालेलं दिसलं की समजायचं मरणाचा नोटीस आला। एक कानाजवळचं केस पांढरं झालेलं दिसलं तर जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली। महाराज म्हणतात एक कानाजवळचं केस पांढरं झालेलं दिसलं तर कृतांतस्य दूते जरा कर्णमूले समागत्य वक्ते ती लोका श्रोणधम परस्त्री परद्रव्य वांछांते जध्वम भजध्वम रमानार्थ पादारविंदम। महाराज म्हणतात कृतांतस्य दूते जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी। महाराज म्हणतात जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी, कृतांतस्य दूते जरा कर्णमूले समागत्य वक्ते ती लोका श्रोणधम। कृतांतस्य दूते म्हणजे काय माहिती का मास्तर? कृतांतस्य दूते म्हणजे यमाचे दास, जरा कर्णमुळे म्हणजे कानात येऊन सांगते। कोण? यमाचे दास। म्हणजे ही नोटीस आहे महाराज। विठाला 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 हो। आणि त्या कृतांतस्य दूते त्याचंच भाषांतर काय झालं, जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी आणि मृत्यूची ये भेटी जवळ आली। म्हणून मरणाचा नोटीस आपल्याला येत असतो। पहा तुम्ही, मरणाचा नोटीस येतो आणि मरणाचा नोटीस आपल्या लक्षात येत नाही। मरणाचा नोटीस आला बघा लक्षात कोणाच्या? प्रभू रामचंद्रांच्या वडिलांच्या म्हणजे दशरथ राजाच्या लक्षात आला। दशरथ राजाने आंघोळ केली, आंघोळ केल्याच्या नंतर राजमुकुट डोक्यावर घातला आणि आरशात पाहिलं, आणि आरशात पाहिल्याबरोबर त्या दशरथ राजाला आपल्या कानाजवळचा एक केस पांढरा झालेला दिसला। श्रवण समीप भयसित केसा मनहु चौतपन अस उपदेशा राय सुबाय मुकुर करलीन्हा बदन बिलोकी मुकुट समकीन्हा। महाराज सांगतात श्रवण समीप भयसित केसा मनहु चौतपन अस उपदेशा। प्रभू त्या दशरथ राजानं पाहिलं आपल्या कानाजवळचा एक केस पांढरा झालेला दिसला दशरथ राजाला, आणि त्याच क्षणी दशरथ राजानं ठरवलं काय, दुसऱ्या दिवशी रामाला कुठं बसवायचं? गादीवर बसवायचं आणि आपण राजसिंहासन त्याग करायचं। दुसऱ्या दिवशी रामाला राज्य द्यायचं। हे कधी ठरवलं दशरथ राजानं? ज्या वेळेस कानाजवळचं एक केस पांढरं झालेलं दिसलं, कारण ती नोटीस आहे महाराज। ती नोटीस कोणाला कळाली? राजा दशरथ राजाला कळाली। एक केस पांढरा झालं कानाजवळचं तर पोराच्या ताब्यात राज्य द्यायला तयार झाला राजा दशरथ। इथं आपलं एकही पांढ काळ राहत नाही। तरी सुद्धा महाराज काय काय ठिकाणी बघा तुम्ही, बघा नगरच्या काय काय ठिकाणच्या कोर्टामध्ये पहा तुम्ही, तिथं आपल्याला भांडणं पाहायला दिसतात। कशावरून? जमिनीवरून असतील। बऱ्याच वादावरून पुत्राची आणि बापाची भांडणं आपल्याला पाहायला दिसतात। विठाला 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 हो। आपल्या लक्षात तो येत नाही, तो कोणाच्या लक्षात आला? राजा दशरथाच्या लक्षात आला। लक्षात आला पाहिजे महाराज नोटीस, कारण ती मरणाची लक्षणं आहेत आणि मरणाची लक्षणं ही आपल्याला आधीच कळत असतात। आपण मरणार आहे हे आपल्याला आधीच कळतं। किती दिवस आधी कळतं? तो जरा स्वतंत्र विषय पण तुम्हाला सांगून जातो। किती दिवस आधी कळतं? एकदा वंशपायन आणि राजा जन्मेजय हे दोघ जण बसले होते आणि राजा जन्मेजयानं वंशपायनला विचारलं की महाराज मरणाचा कालावधी किती आणि किती दिवसानंतर किती दिवसाआधी आपल्याला कळतो? त्यावेळेस त्या वंशपायननं राजा जन्मेजयाला सांगितले किती दिवसाआधी कळतो मरणाचा कालावधी। आता तुम्हाला ऐकायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला, फक्त घाबरून जाऊ नका बरं का। तुम्हाला ऐकायचं असेल तर सांगतो, फक्त घाबरून जाऊ नका। आणि घाबरले तरी तुम्ही मी काय राहणार आहे का? एक दिवस काय करावं लागणार आहे? जावंच लागणार आहे। त्या राजा वंशपायनला जन्मेजयाला वंशपायननी सांगितले लक्षणं बरं का। 6 महिने आधी त्याची लक्षणं सुरू होतात। कशाची? बोला बोला, कशाची? मरणाची। हा, मरणाची लक्षणं 6 महिने आधीपासून चालू होतात। ऐका, पहिलं लक्षण काय आहे? पहिलं लक्षण सांगितलं वंशपायननी राजाला। काय सांगितलं? पहिलं लक्षण असे, तुम्ही सकाळच्या वेळी आंघोळ केली आणि सकाळच्या वेळी आंघोळ केल्याच्या नंतर तुम्ही पूर्व दिशेकडे चालले, पूर्व दिशा, आणि पूर्व दिशेकडे चालत चालले आणि चालत जात असताना नैसर्गिक नियमानं आपली सावली कोणत्या दिशेला पडायला पाहिजे? झोपले गड्या तुम्ही, कोणत्या दिशेला पडायला पाहिजे? आपली सावली कुठं पडायला पाहिजे? पश्चिमेकडे पडायला पाहिजे। पण जर चुकून दक्षिणेकडे पडली तर समजायचं 6 महिन्यात आपण मरणार आहे। हे झालं पहिलं लक्षण। आता दुसरं लक्षण आहे का? दुसरं लक्षण असे, तुम्ही आंघोळ करत असताना बादल्याच्या बादल्या अंगावर पाणी घेता आणि बादल्याच्या बादल्या अंगावर पाणी घेतल्याच्या नंतर बादल्याच्या बादल्या अंगावरती पाणी घेतलं आणि तुमचा खांद्याचा छातीचा भाग आणि खांद्याचा भाग जर कोरडा दिसत असेल तर समजायचं आपण आता 3 महिन्यावरच मरणार आहे। किती?
बोला बोला किती 3 महिन्यावर. हा 3 महिन्यावर आपला आता मरणाचा कालावधी आला. आता पुढं चला. पुढं सांगितलं ज्या वेळेस तुम्ही आंघोळ करता, आंघोळ केल्याच्या नंतर तुम्ही रस्त्यानं जात असताना नदी तुम्हाला आडवी आली आणि नदी आडवी आल्याच्या नंतर त्या नदीच्या पात्रातून तुम्ही चालले आणि नदीच्या पात्रातून तुम्ही जात असताना त्या नदी इतकी स्वच्छ आहे, इतकं ते पाणी पारदर्शक असल्यामुळं त्या नदीच्या पाण्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब काय करत असतं, दिसत असतं. आणि आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसल्याच्या नंतर आपल्याला पायापासून गळ्यापर्यंतचा सगळा भाग दिसतोय, पण मुंडकं जर दिसत नसेल तर समजायचं किती 1 महिना आपल्याकडे राहिलेला आहे. बरं का मास्तर, आता उद्यापासून हे सगळेजण सावली बघतच फिरणार आहेत. बघा तुम्ही, ही मरणाची लक्षणं आहेत महाराज. आणि खोटं नाही, खोटं तुम्हाला सांगत नाही. पार 1 दिवसापर्यंत सांगितलेलं आहे महाराज, पार 1 दिवसापर्यंत. काने घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. तुम्ही पहा आपल्या भुवयाचे केस, इथले भुवयाचे केस ज्याचे त्याला दिसत असतात. पहा असं वर डोळे करून बघायचं जरा. हा बघायला लागले बघा मागचे काय काय जण. ती वर डोळे करून असं जर आपल्याला आपल्या भुवयाचे केस दिसतात, पण आपल्या भुवयाचे केस जर आपल्याला दिसत नसतील तर महाराज सांगतात काय, आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस. महाराज म्हणतात भुवयाचे केस जर दिसत नसतील तर किती, फक्त 5 दिवस. एवढंच नाही महाराज मास्तर, 1 दिवसापर्यंत सांगितलेलं आहे. पाक 1 दिवसापर्यंत. तुम्ही बघा प्रत्येकाच्या नाकाचा शेंडा ज्याचा त्याला दिसतो असं खाली बघायचं, खाली खाली बघा बघा दिसत असत बघा, खाली बघायचं. आणि असं खाली बघितल्याच्या नंतर जर तुम्हाला तुमच्या नाकाचा शेंडा आता थोडा थोडा दिसतो, पण जर दिसत नसेल तर महाराज म्हणतात 1 दिवस फक्त राहिलाय. उद्याच्या सकाळच्या नाश्त्याला आपण काय आता राहणार नाही महाराज. नासागरीचे अग्र न दिसता नयनी, म्हणा तिची दिनी रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण पहावे गे. विठाल विठाल हो, ही महाराज मरणाची काय लक्षण आहेत. आणि थोताण नाही. तुम्ही पहा प्रत्येक प्रेताच्या नाकाचा शेंडा बघायचा, तुम्हाला वाकडा झालेला दिसेल, थोडा वाकडा झालेला दिसेल. बघा तुम्ही प्रत्येक प्रेताच्या नाकाचा शेंडा बघायचा, थोडा वाकडा झालेला दिसतो. हे थोताण नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात की ही मरणाची लक्षणं आधी चालू होतात आणि मरण हे प्रत्येकाला येणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात एक पहिलं म्हणजे मरणाला विसरू नका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाला विसरू नका. आपण सगळं काही आठवतो पण देवाला विसरतो महाराज, आणि मरणाला विसरतो. एक मरणाला विसरायचं नाही आणि 2 देवाला विसरायचं नाही. आणि तुम्ही जरी देवाला विसरले असाल तरी सुद्धा देव अजून तुम्हाला मला विसरलेला नाही. का, कशावरून विसरलेला नाही? दररोज सकाळी आपल्याला झोपेतून जाग येते याच्यावरून. विठाल विठाल